गुड इव्हनिंग. श्री रुद्र आनंद या मालिकेमधील 5व्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 5व्या भागात आज आपण अनुवाक 3. आता अनुवाकचा अर्थ काय होतो? अनुवाक, वाकच्या मागे मागे जाणार. अनुवाक म्हणजे म्हटल्याच्या मागे मागे जाणार, जसं बोलतो तसं चालणारा असाही अर्थ होतो हा. वाचेच्या मागे चालणारा, बोलण्याच्या मागे चालणारा. खरं तर चालल्यानंतर बोलावं, पण निदान बोलल्यानंतर तरी चालावं. ISO सर्टिफिकेशन जे म्हणतात ते तसंच आहे ते. तर तिसऱ्या अनुवाकामध्ये आधी त्याची गंमत सांगतो आणि मग थोडी थोडी प्रॅक्टिस करता करता मध्ये मध्ये काही काही गोष्टी सांगतो. अगदी 1-2 मिनिटांमध्ये सांगतो की तिसरा अनुवाक काही वेळेला विस्कळीत वाटतो. म्हणजे मी ज्यावेळेला त्याच्याकडे पाहायला सुरुवात केली, अरे म्हणलं हे काय आहे सगळं. त्याचं एकतर भयानक वर्णन आहे. पहिलं विस्कळीत वाटतं कळायला वर्णन, आणि माझा तर गोंधळ होतोच झाला. म्हणजे त्यावेळेला असं सुसूत्रता वाटत नाही पहिल्या पहिल्यांदा पाहिल्यानंतर. पण नंतर जाणवायला लागते की अरे, कृष्ण भगवद्गीतेत पण ते सांगतोय की हे तेच अनेक लोकांनी अनेक वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. म्हणजे मुळात जगात फक्त प्रकाश आहे का? नाही, अंधार पण आहे. मुळात अंधार ओरिजिनल आहे, प्रकाश नंतर बाहेरनं आलेला आहे. खरं सांगायचं झालं तर पहिल्यापासून काय आहे? अंधार आहे. मग प्रकाश आला की अंधार जातो, पण अंधार जात नाही. प्रकाश गेला की अंधार असतोच, असं बेस आहे सगळ्याचा. मग तसं काय आहे? सुव्यवस्था आहे का फक्त जगामध्ये? नाही, बघतोय आपण अराजक पण आहे. फक्त खरं खोटं आहे? खरं आहे का? नाही, खोटं पण आहे. आता खरं खोटं करू नये असं आपण त्या अथर्वशीर्षामध्ये शिकलोय. ऋतम वच्मी सत्यम वच्मी, खरंही नाही आणि खोटंही नाही, काहीच नाही, आहे ते आहे. मग हे जे वास्तव आहे की फक्त सुव्यवस्था नाही, अराजक पण आहे. फक्त प्रकाश नाही, अंधार पण नाही. म्हणजे चांगलं वाईट. आता पुढचा जो अनुवाक आहे, चौथा पाचवा, त्याच्यामध्ये हे द्वंद्वामध्ये आपण जाणार आहोत. भवायचं, रुद्रायचं, कनिष्ठायचं, ज्येष्ठायचं. पण आता तो जाता आता काय सांगतो की अरे हे चोरांना वर्णन आहे याच्यामध्ये. म्हणजे चोरांना नमस्कार केलेला आहे. चोर म्हणजे कुठले? बुरटे चोर, असंच काहीतरी लुटून देणारे, दरोडेखोर, मारामारी करणारे, खून करणारे, हे असं सगळं त्याच्यामध्ये आहे. मग काही वेळेला असा प्रश्न पडतो की अरे हे काय आहे सगळं. पण त्यात सुद्धा ती गंमत आहे. आणि आपण आपल्याला ज्यावेळेला ते जोडून बघतो, त्यावेळेला मग काही वेळेला जाणवतं की अरे हे सगळे खून करणारे, मारामाऱ्या करणारे, दरोडेखोर, लुटालूट करणारे, खोटं बोलणारे, खोटं बोलायला भाग पाडणारे, फसवणारे, फसवायला भाग पाडणारे, ही सगळी मंडळी आपल्यातच आहेत. हे बाहेर नाहीच आहेत. आणि मग आज जमलं तर थोडं पुढे जाऊन, माझा अभ्यास नाहीये पण काही काही गोष्टी कनेक्ट होतात, तो प्रॅक्टिस करून बघायचं. आणि अरे हो की, म्हणजे ते खरं बोललेत का खोटं बोललेत असं चेक करायला नाही, ते जे बोललेत त्याचा अनुभव मला येतो का रे बाबा. मग आता त्या पतंजली सूत्रामध्ये एक सूत्र आहे, ते पण आज बघूया. अरे हे बघ, हे बघ, हे असं कनेक्ट होतो बघ. नुसतं कनेक्ट नाही, बौद्धिक कनेक्ट केला की काय फायदा होत नाही. ते करून पाहायचं की पतंजली खोटं बोललेत का, ते नाही, पण ते बोललेत ते तुला अनुभवाला आलाय का. हा, मग जा पुढे, असं करून ते पण पाहू. मग हा जो अनुवाक आहे ना, तो अशा पद्धतीचा अनुवाक चालतो सगळा. म्हणजे आता आपण ज्यावेळेला तो त्याची प्रॅक्टिस करू, त्यावेळेला जाणवेल ते. म्हणजे बेसिकली हे वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आहे, आणि भीती निर्माण करण्यासाठी अनुवाक नाहीये. हा, जसं भगवद्गीतेमध्ये 11 अध्यायात अर्जुनाची पक्की बंबेरी उडाली होती, घाबरला होता तो. पाहिलं ना त्यांनी जे काय, आता ते काय त्यांनी दाखवलं ना, वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण अर्जुन घाबरला होता. आपण सुद्धा काही वेळेला घाबरतो, रागावतो, चिडतो. हे नक्की कशामुळे? हे नक्की काय आहे? मग ते काय आहे नक्की? मग हे वाईट आहे का, हे चांगलं आहे का? वाईट नकोय का मला? वाईट नको असेल तर चांगलं पण नाही, रुपयाच्या बाजू आहेत त्या. अशा पद्धतीचा हा अनुवाक सुरू असतो. तर या बेसिसवर आपण आता तिसऱ्या अनुवाकात जाऊया. भाग आहे आपला 5वा. तर या 5व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मग आपण डायरेक्ट आता अनुवाकाचे श्लोकच म्हणायला सुरुवात करूया. हा, 4 श्लोक, 4 श्लोक, 4 श्लोक असे आपण करत जाऊया.
आणि ते म्हणून झालं की त्याचा थोडा थोडा अर्थ सांगेन, किंवा आता आपण असं करूया, आपण त्याचा अर्थ घेऊया. अं, 4 ओळींचा अर्थ आहे. अं, हे सगळे अराजक माजवणारा उद्योग आहे सगळा. 3.1, 3.2, 3.4. आता ते बघू आधी काय ते, आणि चालू करू. या त्या ओळी. आता लाल रंग म्हणजे काय, हिरवा रंग म्हणजे काय, हे सगळ्यांना माहीत झालंय. आताच जर का तुम्हाला याचा कनेक्टच हवा असेल, तर लाल रंग मूलाधाराचा आहे. ता ना पी ही नी पा जा असे ते कलर्स आहेत सगळे. हा इलेक्ट्रिक व्हायोलेट. मग म्हटलं लाल खाली, मग हिरवा कुठे असेल, अरे हिरवा त्याच्यावरती. मग निळा कुठे असेल, निळा त्याच्यावरती. 7 स्वर असते तर आपण रुद्रामध्ये 7 रंग वापरले असते, आता इथे 4च आहेत. त्यामुळे आपण बेसला काळा लावला. त्याच्यापेक्षा खाली स्वर असेल तर लाल आहे. बेस पेक्षा वरती जात असेल तर हिरवा आहे, आणि हिरवाई पेक्षा वरती जात असेल तर तो निळा आहे. याच्यात आहेत आज तसे. मग आता आपण सुरू करू. तंबोरा मी सुरू करतोय. कदाचित तुम्हाला तो मागे ऐकायला पण येईल, आणि बरोबर त्याचं साऊंड चेक करून लावलेलं आहे, त्यामुळे हेडफोन असतील तर छान ऐकायला येईल, नसेल तरी लक्ष ठेवा. चला आता मी सांगणार आहे. लाईन जरा मोठ्या आहेत पण सोप्या आहेत. नम सहमानाय. नम सहमानाय. निर्व्याधिन. नम सहमानाय निर्व्याधिन. अव्याधिनीनाम्. नमः सहमानाय निर्व्याधिन. नमः सहमानाय निर्व्याधिन. अव्याधिनीनाम्. थोडी गती हळू करून संपूर्ण ओळ सांगणार आहे. पडझड झाली तरी होऊ दे, ढोपर गुडघे फुटले तरी फुटू देत. प्रॅक्टिस त्यासाठी आहे. गती कमी करणार आहे पण संपूर्ण ओळ. नमः सहमानाय निर्व्याधिन. अव्याधिनीनाम् पतये. पुढचं तुम्ही म्हणायचंय. नमो. हा चला म्हणा. नमः सहमानाय निर्व्याधिन. अव्याधिनीनाम् पतये नमो. नम वरती जायचं. नम. नम ककुभाय. नम ककुभाय. पुढचा शब्द मस्त येणार आहे आता.
नमः ककुभाय निषंगिणे हिरव्यापेक्षा सुद्धा एक सूर वरती जायचं. नमः ककुभा नमः नमः ककुभाय निषंगिणे ही ओळ आता संपूर्ण सांगणार आहे, कारण पतये नमो तुम्हाला प्रॅक्टिस झालेली आहे. तेना नाम आधी पण एकदा झालेले आहे, आणि जरा अनकम्फर्ट झोन मध्ये गेले की प्रॅक्टिस चांगली होते. पूर्ण ओळीची प्रॅक्टिस करायची आहे, हळू जाणार आहे. नमः ककुभाय निषंगिणे येनानां पतये नमो. मस्त. अजून एकदा म्हणू. नमः ककुभाय निषंगिणे येनानां पतये नमो. आता ही दोन्ही ओळी एका पाठोपाठ एक म्हटल्यानंतर कशा येतील ऐकायला त्या बघा. असं आपल्याला हळूहळू प्रॅक्टिस करायचं. ओम नमः सहमानाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषंगिणे सेनानां पतये नमो. मजा आली की नाही ऐकताना? जायचं हळूहळू हळू. चला आता पहिली ओळ दुसरी ओळ, एक आणि एक असं म्हणूया. नमः सहमाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो. म्हणा हळूहळू. मस्त. नमः ककुभाय निषंगिणे सेनानां पतये नमो. चोर, दरोडेखोर, डाकू, मारामारी करणारे यांना नमस्कार आहे. आताच सांगतोय. नेक्स्ट आता पुढचं. नमो निषंगिण नमो निषंगिण नमो निषंगिण ईशुद्धिमते. नमो निषंगिण ईशुद्धिमते.
पतये नमो. हम्म. आता तस्कर हा शब्द माहितीये. सोन्याची तस्करी करणारे, अंमली पदार्थांची तस्करी करणारे. मग त्या तस्करांना नमस्कार आहे. कसं काय बुवा? बघू आपण. स्तेन हा पण शब्द माहितीये. भगवद्गीतेत आहे. यो भुंक्ते स्तेनेव सहा असं सांगितलंय त्याने. चोराचं डेफिनेशन आहे भगवद्गीतेमध्ये. चोर कोणाला म्हणतात? असं त्यांनी सांगितलं. हा. नमो निषंगिण. ईषु धीमते. तस्कराणां पतये नमो. हम्म. आता पहिल्या ओळीपासून कालच्या ओळीपर्यंत सगळं म्हणायचं. ओम नमः सहमानाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो. म्हणा. हम्म. नमः ककुभाय निषंगिने सेनानां पतये नमो. हम्म. नमो निषंगिण ईशुद्धिमते तस्कराणां पतये नमो. हम्म. आता पुढच्या वेळेची प्रॅक्टिस करू. वंचते परिवंचते फसवणूक करणारे, लुबाडणारे. ओम नमो वन नमो वंचते. नमो वंचते परिवंचते. सायुनाम कसा जाईल शब्द आता तुमचं तुम्ही आधी प्रयत्न करा मी म्हणताना. सायुनाम पतये नमो. नमो वंचते परिवंचते. सायुनां पतये नमो. हम्म. बरं. याचा काय अर्थ आहे बघा पटकन एकदा सांगतो. या चार ओळींचा अं, अर्थ काय आहे? आपण काय म्हटलं सहमानाय निव्याधिने ते समोर नसलं तरी चालणार आहे.
लक्षात राहील ते ऑटोमॅटिक स्वर पण येतील. समानाय, विजय मिळवलेल्याला, सहन केलेल्याला. निव्याधीन, दूरवरून मारणाऱ्याला. अव्याधीन, जवळून हे लक्षात ठेवू नका. पाठबिट्ट करू नका, गंमत म्हणून समजावून घ्या. जवळून मारणाऱ्याला. आणि त्याला नाही, त्यांच्या स्वामीला पतये नमः असा त्याचा अर्थ होतो. ककुभाय निशंगिने, ककुभायाचा अर्थ होतो उंच, कुठेतरी जागी असलेला. म्हणजे कोण असतो वरती? चीफच असतो की नाही. निशंगिने, कटारीनी मारणारा, तलवारीनी मारणारा किंवा हातात धरलेला. निशंगिने स्तेनानाम. स्तेन म्हणजे चोर, गुप्तपणे कारवाया करणारा. त्यांच्या चीफला, म्हणजे त्यांना आणि त्यांच्या चीफला, त्यांच्या सगळ्या कम्युनिटीला माझा नमस्कार आहे. निशंगिण इशुधिमते. आपण तो चौथी ओळ होती की नाही, निशंगिण इशुधिमते तस्कराणाम पते नमो. निशंगिण म्हणजे तलवार कटारी धारण करणारा, आपण पाहिलं. इशुधिमते, इशू म्हणजे बाण, हे पण पाहिलं. बाण आणि बाणांचे भाते हे असे धरण करणाऱ्याला. आणि तस्कर म्हणजे दरोडेखोर किंवा लुटारू, त्यांच्या पतये नमः, त्यांच्या स्वामी. आणि वंचते परिवंचते. वंचते परिवंच, वंच म्हणजे वच धातूवरनं, बोलण्या धातूवरनं आलेला आहे तो. म्हणजे बोलण्यानेच फसवलं जातं, त्या क्रियेने फसवलं जातं. मग ते वंचते, वंचना केली तू, वंचित आहे, हे जे सगळे शब्द आले ते तिकडनं आले. फसवणाऱ्याला किंवा खोलवर फसवणारा म्हणतो, म्हणजे डीप बिट्रेयल, लुबाडणूक करणं त्याला म्हणतो आपण तसं. आणि असे ते कोण? स्नायू म्हणजे स्थायू, म्हणजे ते चोर. त्या चोरांच्या, लुटारूंच्या, फसवणाऱ्या, लुबाडणाऱ्या यांच्या सगळ्या स्वामींना माझा नमस्कार असतो. हम्म. आता ह्याला नमस्कार काय करायचा, आपण आता बघू. हं? पुढचं एकदा म्हणून घेऊया आणि मग याच्यातली गंमत समजून घेऊया. या अनुवाकामध्ये ना लांब लांब ओळी आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस करताना आपला कस लागू शकेल. आणि तो कस लागला की यांचा अर्थ कळणार आहे खरा सांगायचं तर. बघा, सांगतो तुम्हाला. आता ही ओळ एक बघा, केवढी लांब लांब आहे बघा. पहिल्या अनुवाकात अशा काही होत्या, नंतर दुसऱ्यामध्ये एवढ्या नव्हत्या, तिसऱ्यामध्ये लांब आहेत, पण चौथ्या पाचव्याला परत आपल्याला अवॉर्ड मिळणार आहे याचे, की एकदम छोट्या छोट्या. ओम नमो निचेरवे. नमो निचेरवे. परिचराया. संपूर्ण म्हणू. नमो निचेरवे परिचराया. रण्यानाम्. पतये नमो. शेवटचे दोन शब्द आता हे झालेत, पक्के सवयीचे झालेत, त्यामुळे ह्या ओळींकडे लक्ष द्यायचं. नमो निचेरवे. परिचराया. रण्यानाम्. पतये नमो. नमः श्रुकाविभ्यो. नमः श्रुकाविभ्यो. नमः श्रुकाविभ्यो
जिघाग नमः श्रुकाविभ्यो जिघाग इथपर्यंत येऊ आता. नमः श्रुकाविभ्यो जिघाग सद्भ्यो मुष्णताम् नमः श्रुकाविभ्यो जिघाग सद्भ्यो मुष्णताम् आता संपूर्ण म्हणू. शेवटचं पते नामा ऍड करायचं. हळूहळू जा. रंगांचा आधार घ्या. नमः श्रुकाविभ्यो जिघाग सद्भ्यो मुष्णताम् पतये नमो. काय आलं मग. आता हळूहळू वरची ओळ आणि खालची ओळ. पहिली एक ती म्हणायची, मग दुसरी म्हणूया. ओम नमो निचेरवे परिचराया रण्यानां पतये नमो. नमः श्रुकाविभ्यो जिघाग सद्भ्यो मुष्णताम् पतये नमो. आता पुढे जाऊ. मृण्मयी तू हँड रेस केलंस काय? बोलायचं तुला? होस्ट आहेस मृण्मयी. एनिथिंग यू वॉन्ट टू स्पीक? फाईन. पुढची तिसरी ओळ घ्यायची. नमो श्रीमद्भ्यो नमो श्रीमद्भ्यो नमो श्रीमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यः नमो श्रीमद्भ्यो नक्तञ्चरद्भ्यः प्रकृन्तानां
पुढचं माहितीये. प्रकृन्तानां पतये नमो. नमो श्रीमद्भ्यो न कञ्चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो. हा, हम्म. आता खालची ओळ घेऊ हळूहळू. ओळी मोठ्या आहेत, लक्ष ठेवायला हरकत नाही. एकच मिनिट हा. काही लोक हात वर करतात. लेट मी गेट ऑफ. म्हणून काय यांनी. येस डीजी ऍक्च्युली मेसेजेस चॅट वरती येतले की तानपुराचा आवाज खूप जास्ती होतोय तर तुमचा आवाज ऐकू येत नाही. हा, सगळ्यांनाच असं होतंय. माझ्याकडे 10% आहे आता. मग ठीक आहे, तानपुरा बंद करतो. नो प्रॉब्लेम, डन. ओके, नो इश्यूज. चला सुरू करू. येत आहे ऐकायला? येस क्लिअर. परफेक्ट. तानपुरा बंदच करतो. चुकून तुझा लागायला नको. चला, नो प्रॉब्लेम. चौथी वेळा. नम उष्णीषिणे. परफेक्ट. नम उष्णीषिणे गिरिचराय. कशी सोपी आहे त्या मानाने ओळ. नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो. सगळी वेळ म्हणू आता एकदम. नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो. सुरेख. ह्या अनुवाकाची मात्र छान प्रॅक्टिस करा. हा. हा. आता ह्याच्या एकदा समजून घेऊ. निचे रवे परिचरायारण्यानाम. इंजिनियर जे आहेत ना, इंजिनियर, आता इंजिनियर्स म्हणजे परत मी हे करत नाही हा काही की असं एज्युकेशनल डिस्क्रिमिनेशन मी काही आणत नाहीये. पण कृष्णाच्या भगवद्गीतेमधलं स्थितप्रज्ञाचं डेफिनेशन इंजिनियर्सना लागू होतं. या निशान सर्वभूतानां तस्यां जागर्ते. रात्री लोक झोपलेले असताना जे जागे राहतात ते स्थितप्रज्ञ. इंजिनियर तसंच करतात. अभ्यास सकाळी शक्यच नाही इंजिनियरचा. तसा यांचा आत्ताचा स्वर आहे इथे. निचे रवे परिचराया. निचे रवे म्हणजे रात्री फिरणाऱ्याला आणि गावभर फिरणाऱ्याला. रात्री फिरणाऱ्याला ह्या सगळ्यासाठी ना घर सोडून हॉस्टेलला राहावं लागतं. म्हणजे घराबाहेर पडलं की ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. गावभर भटकतात इंजिनियर लोक. रात्री 9 वाजले की यांना उजाडतात. मी स्वतः आहे, त्यामुळे अनुभव घेतलेला आहे. रात्री फिरणाऱ्याला, सर्वत्र फिरणाऱ्याला. निचे रवे परिचराय अरण्यानाम. म्हणजे अशा असं काय म्हणतात त्याला, असे कोझी, इकडे गर्दी गर्दी असलेल्या त्याच्यात इकडे सगळे फिरणाऱ्याला आणि अशाच्या स्वामीला नमस्कार आहे. स्कृका विद्या असा शब्द आहे. सृक म्हणजे दात आणि असे पॉवरफुल दात. ते हिंस्त्र प्राणी त्यांना नमस्कार आहे. आता असे इकडे तिकडे हिंडल्यानंतर हे दिसणारच ना सगळं. मारामारी करणाऱ्या इच्छेरांना म्हणजे मारू शकणाऱ्या, खा
म्हणजे असे हिंस्त्रच ना, खायलाच टपलेले असलेले असे प्राणी. मुष्णता मग चोरी करणाऱ्यांना ते नाही, त्यांचे स्वामी, त्यांचे चीफ, त्यांना नमस्कार. असिमध्य, असिमध्यचा अर्थ होतो तलवार धारण करणाऱ्या. परत नक्तंचरध्य. आता नक्तंचरध्य या शब्दाची एक गोडी गोळा कशी आहे. इंग्रजीमध्ये रात्री फिरणाऱ्यांना नॉक्टर्नल म्हणतात. म्हणजे भाषा सगळ्या एकच आहे. नॉक्टर्नल तर नॉक्टर्नल तर नक्तंचरध्य कसा जातो बघा असा. दक्षिणचा देक्षटर कसा जातो तसा नक्तंचरध्या. मग परत तेच की नक्तंचरध्या रात्री फिरणाऱ्यांना नमस्कार. असं हे बरं नुसतं तसं नाही की कापाकापी करणाऱ्यांना प्रकृंताना. म्हणजे एकंदर आता हे तुम्ही पाहिलं ना, तर कसं वेगळं दिसतं बघा तसं. असा तो हा सगळा तिसरा तिसरा अनुवाकामधला अर्धा भाग जवळजवळ असा चालतो सगळा. आणि मग हळूहळू हळूहळू संस्थेकडे जायला लागतो तो. पण याच्यात एक आपण समजावून घेऊ आणि मग पुढे जाऊ. म्हणजे हे छान आहे. अर्जुनाला कृष्ण सांगतो, अनेकदा सांगतो की तू काळजी करू नको बाबा. आधी भरपूर मस्ती केलेली आहेस तू. अ, त्यांच्या बोलण्याच्या शेवटी 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 तो डिप्रिशिएटिंग ऍसेट आणि अप्रिशिएटिंग ऍसेट बद्दल सांगायला सुरुवात करतो, की ज्याला दैवी आणि आसुरी संपत्ती असं तो म्हणतो. की ह्या जर का तुझ्याकडे ऍसेट्स असतील तर त्यांनी तुझं भलं होईल. भलं होईल म्हणजे तुला जिथे पोहोचायचं तिथपर्यंत तू पोहोचशील, आनंदाकडे पोहोचशील, चतुर्थीला जाऊन मिळशील. पण अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांनी तू चतुर्थीपासून लांब जाशील, स्वतःपासून लांब जाशील, तर असं जर का काही असेल तर त्या गोष्टी मग तो सांगतो. दंभो दर्पोभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. या 6 गोष्टी बघ तशा. आणि आपल्यात त्या बघायच्या. दंभ दर्प नाही, मला दर्प नाही, दंभ नाही, मग माणूस कसा तू. हा सगळा अनुवाक आहे ना, हा आतमध्ये डोकवायला सांगतो की माझ्यातच हे सगळे उद्योग बसलेले आहेत, माझ्यातच लपवालपी करणार आहेत. नाही, मी आजपर्यंत कोणाशी खोटं बोललेलं नाही, शक्यच नाही. बाकीचे सोडून दे, तू तुझ्या स्वतःशी खरं बोललास 100%? नाही बोललेला. वंचते परिवंचते स्थायूनांबते. मारामारीचं वाटलं नाही तुला कधी? लोकांचं सोडून दे, स्वतःचं आयुष्य संपवा असं कधी वाटलं नाही? प्रकृंतानांबते. आपली सगळी जी फिनॉमिना आहे ना, सगळा जो अनफॉर्च्युनेटली त्याची गडबड झाली सगळी, बाहेरची धाव वाढली, आतमधली आहे सगळी धावी. तू तुझ्यात हे दिसतंय का तुला? कृष्ण स्वतः सांगतो की हे सगळं माझ्यामुळेच आहे. इच्छा, द्वेष, सुखम दुःखम, संघात चेतना धृती. तो अर्जुनाला हे सांगतोय, रेसिपी सांगतोय. हे सगळं कसं आहे, ह्याच्यात हे सगळं भरलेलं आहे. हे पण आहे, 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 असं सांगतो. त्यामुळे द्वेष असणारच आहे, मत्सर असणारच आहे, राग असणारच आहे, असूया असणारच आहे, असणारच आहे. ते ते असल्याशिवाय नाटकच चालणार नाही सगळ्यांचं. त्यामुळे ते पण आहे आणि हे पण आहे. पण मा असुच दैवी अभिजातोची पांडव. कृष्णाने हात छान फिरवलाय पाठीवर अर्जुनाच्या. काही वेळेला म्हणजे चोपलेला पण आहे. पण हे या अनुवाकामध्ये आहे की ही जी सगळी वरवर निगेटिव्ह वाटणारी, ही सगळी निगेटिव्हिटी माझ्यात खचून भरलेली आहे, स्वतःमध्ये खचून भरलेली आहे. कित्येकदा म्हणतो सुद्धा, काय हे जमेल असं वाटत नाही मला. मग का आता? मग ही निगेटिव्हिटीकडे जर का मी लक्ष दिलं तर समजेल काय आहे ते. एनर्जीच आहे, एनर्जीला फक्त ट्रान्सफॉर्म केलं. आता ट्रान्सफॉर्म करण्यासाठी पुढच्या काय 4 ओळीमध्ये तू सांगतो, मग आता कशाने ट्रान्सफॉर्म करशील बाबा? ते उचल ती सगळी धर, तुझं ते धनुष्य उचल, ताणून धर, प्रॅक्टिस कर, ते असं तो एक एक सांगत जातो. असा हा सगळा भाग आहे. फक्त आता मी पटकन एक सांगतो की मगाशी जी अनाउन्समेंट केली ती 10 जानेवारी पासून भगवद्गीतेची बॅच सुरू होते. पहिल्या भागाला सगळ्यांनाच मी बोलवतो, नंतर आवडलं तर थांबा असं मी सांगतो. कारण आत्मा परमात्मा वगैरे असले काही चर्चा तिथे होत नाही. एका फ्रस्ट्रेट झालेल्या मित्राला दुसरा त्याच अनुभवातनं त्याच्या आयुष्यात कधी ना काहीतरी गेलेला मित्र मदत करतो, ती म्हणजे भगवद्गीता. अतिशय शांत, सुंदर, झकास, सगळ्या भावभावनांचा भरणा असलेलं असं ते सुंदर नाट्य आहे. तर ते आपण गोष्ट भगवद्गीतेची 10 जानेवारी पासून सुरू करणार आहोत. त्याची पुढची माहिती सगळी येईल. संवाद म्हणून समजावून घेतो, सुसंवाद का झाला हे पाहतो, त्यातल्या प्रश्न उत्तरांची गमती जमती पाहतो, कृष्ण अर्जुनांच्या एकमेकांवरच्या कुरघोड्या पाहतो, अर्जुनाचं वैतागणं पाहतो. या सगळ्यामध्ये मी मला स्वतःला शोधतोय का,
हा सातत्याने प्रश्न आपण विचारतो. अद्याविद्याच्या नादाला आपण लागत नाही. अद्याप त्यांनी काय केलेत लोकांनी ते करू दे. त्या दोघांमधला संवाद पाहतो. कसा झालाय, आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचलेल्या एका माणसाला आता तू म्हणशील ते मी करीन इथपर्यंत पोहोचवलेली हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे सर्वाकडून अथर्वाकडे, ते आपण पाहतो. तत्वज्ञान वगैरे काथ्याकूट करण्यासारखं काही नाहीच आहे. ज्याच्या काथ्याकूट करावा लागतो ते तत्वज्ञान नाहीच आहे. जगतोय ते तत्वज्ञान. कृष्ण त्याला इतकं अलगद समजावून सांगतो, ते बघतो. गीता कर्मपर का भक्तीपर हे असे उद्योग नसणाऱ्यांचे उद्योग आपण कधीच करत नाही. कामाला सुरुवात करायची. कृष्ण काय सांगतो त्याच्यामध्ये, तसा अर्जुन मी आहे का, मला कोणी असं भेटलंय का, असं बघतो. त्यामुळे भगवद्गीता पाठ वगैरे असं गरजच नाही. माझीच पाठ नाहीये आणि पाठ करायची वाटत पण नाही. रेसिपी बुक आहे, इट शुड बी रिफर्ड. म्हणता येणं गरज नाहीये. नाटक आहे, पाठ करतो का नाटक, म्हणजे प्रेक्षक म्हणून. भगवद्गीतेतले श्लोक माहिती असणं गरजेचं नाही. तर अशी ती सगळी गमती जमती ज्या आहेत, शनिवार रविवार असेल, कुठले शनिवार रविवार 10 तारखेपासून जे सुरू होतात ते 10, 11, 17, 18, 24, 25, 21 ते सगळं असेल. बाकी सगळी माहिती नंतर देईन. पण आता फक्त अनाउन्समेंट करून ठेवली, तर आजच पूर्ण वर्षाचं कॅलेंडर फायनलाइज झालं म्हणून. हं? तर आता आपण या पद्धतीने रुद्राकडे बघूया. आता पुढचं सुरू होतो आजच्या भागातला. फक्त पहिल्या भागातली जी निगेटिव्हिटी तथाकथित आपण जी पाहिली, की चोर, मारामारा, लुटारू, दरोडेखोर, हाणामारा करणारे, खुनी, रात्री अपरात्री बेरात्री कुठेही भटकणारे, अशा सगळ्यांना नमस्कार. हे असे सगळे कुठे आहेत? असे सगळे माझ्यातच आहेत. इथे पतंजली सांगून जातो, वृत्ती सारूप्य इतरत्र. तुझ्या मनात जे, ते बाहेर. बाहेर काही नाहीच आहे. नाही, ती तर थिअरी बनणारच आहे. नाहीच आहे बाहेर काही. इट इज माय वर्ल्ड. मी तयार केलेलं आहे सगळं. त्यामुळे तुझ्या मनात जे, ते बाहेर. तत्वम असी. एक्झॅक्टली रुद्र ते सांगतो. तुला जर का बाहेर फसवणारे असं दिसत असेल, तर मनात डोकावून बघ. तुझ्या मनात फसवणूक चालली हे सांगायला बाहेर कोणतरी आलाय. तुला ज्याचा त्रास होतोय तो त्रास तुझ्यातच आहे, ते तुला समजत नसल्यामुळे बाहेरून अनुभव देण्यासाठी त्या व्यक्तीची तुझ्या नाटकामध्ये निवड आणि योजना झालेली आहे. ते ज्या क्षणी कळेल त्या क्षणी त्या व्यक्तीचं कर्मबंध तुटणार. कारण तो तेवढाच आठवण करून द्यायला आलेला आहे तुला. तुला आठवण झाली, संपला विषय. दुसरं, चला झाली आठवण झाली, संपला विषय. द्वेष, मत्सर याचा अनुभव तुला तुझ्यात येत नाहीये, म्हणून बाहेरून कोणतरी तुला सापडतं. द्वेष, मत्सर. तत्वमसी रुद्राचा तिसरा अनुवाक असा कुठेही कनेक्ट होतो. मग माझ्यातल्या ह्या निगेटिव्हिटीज ना बाहेर करायचं का, म्हणून रुद्राची सुरुवात राग ह्या त्यातल्या त्यात जवळ जाणाऱ्या. आणि ऍक्सेप्ट करतो मनुष्य, मा राग आहे पण मी मत्सरी आहे असं कोणी म्हणत नाही. मी द्वेषी आहे असं कोणी म्हणत नाही. पण मला राग येतो असं म्हणतात, म्हणून एक सॉफ्ट त्यातल्या त्यात इमोशननी सुरुवात झाला रुद्र. आता अं, त्यांच्या टूल्स कडे जाऊ आपण आणि त्याची प्रॅक्टिस करू. हा, 3 ओळी. चला. नम ईशुमद्भ्यो नम ईशुमद्भ्यो इशू म्हणजे बाण, एवढं तुम्हाला माहित झालेलं आहे. धनुष. नम ईशुमद्भ्यो धन्वाभिभ्यश्च नम ईशुमद्भ्यो धन्वाभिभ्यश्च. सुरेख सुरेख. वो नमो. हे सारखं चालणार आता हे. वो नमो. हं. ते पत ये नमो असेचे सफिक्स आहेत सगळे. याच्यात आता वो नमो सुरू होईल. ही ओळ म्हणू आपण. हा.
न नम ईशुमद्भ्यो धन्वा विभ्यश्च वो नमो। हा. बाण धारण करणाऱ्याला, धनुष्य धारण करणाऱ्याला आणि त्या सगळ्यांना. नम आतन्वानेभ्य हम्म. नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च हम्म. नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो। हा. आता ही सगळी ओळ शांत पूर्ण सांगणार आहे. मी सांगत असताना सुद्धा फॉलो करा आणि सांगून झाल्यानंतर मोठ्याने म्हणा. नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो। हम्म. आता पुढची प्रॅक्टिस करताना एक कान बंद करून म्हणता आला तर बघा. हम्म. आतून आवाज यायला लागतो आपला आपल्याला. त्याचा आनंद घ्या. पहिली ओळ, दुसरी ओळ, 3.9, 3.10 एक एक सांगणार आहे. नम ईशुमद्भ्यो धन्वा विभ्यश्च वो नमो। हम्म. नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो। सुरेख. ताणून धरणाऱ्याला आणि सोडून देणाऱ्याला असं येते. आतन्वानेभ्य अतन्व प्रतिदधानेभ्य सोडून देणार. म्हणजे बाण धर, हे कर, ताणून धर आणि दे सोडून. नम आयच्छद्भ्यो नम आयच्छद्भ्यो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च हा. हळूहळू तिथपर्यंत जायचंय. एकदा परत वाटल्यास त्या शब्दाची प्रॅक्टिस करू. विसृजद्भ्यश्च विसृजभ्यश्च तुमची तुमची प्रॅक्टिस कराल त्यावेळेला अक्षरशः अशी सुरू करा. नम आयच्छद्भ्यो
विसृजद्भ्यश्च वो नमो। हम्म। हम्म। हम्म. आता हे सगळं एकदा म्हणून दाखवतो मी, त्याचा फील घ्या, आणि मग आपण सगळ्या वळी म्हणू. कसं येतं बघा ते. नम इषु मध्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो. मजा येते की नाही? ती येणार तुम्हाला पण मजा. आणि असंच करायचं. चला मग आता एक एक, 9, 10, 11 एक एक ओळ सांगणारे, स्लाईट गती वाढवणार आहे मी आता. जमणार आहे. नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो. नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो. हम्म. नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो. Right. मस्त. हं? मग हे काय आहे सगळं? आ- आतन्वानेभ्य, दोरी ओढणाऱ्यांना. प्रतिदधानेभ्यस, बाण ठेवून नेम धरून सोडून देणाऱ्याला. हे आपलं इक्विपमेंट बद्दल सांगितलं गेलं. आता डायरेक्शन बदलले की बाण भलतीकडे जाणार आहे, आणि मग तो त्रास देईल. म्हणून ती डायरेक्शन, लोअर इमोशन्स, हायर इमोशन्स. या आता क्रिया झाल्या, आता म्हणजे इक्विपमेंट सुरू झाली आता. आयच्छद विसृज, सोडून देणारा. ते बाण दिरसत दिले आणि सोडून द्यावं लागतं, दोरी पण जाईल परत. ओढून धरणाऱ्याला, सोडून देणाऱ्याला. आयच्छद्भ्य विसृछद्भ्यश्च वो नमो. म्हणजे त्या सगळ्यांना तिकडच्या. हे तीन एक 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 बघितलं. आयच्छद्भ्यो विसृछद्भ्यश्च आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्य इषुमद्भ्यो धनुष, बाणाला, धन्वा, धनुष्य ठेवणाऱ्याला. असे सगळ्यांना नमस्कार. आता पुढच्या 2 वेळी आपण घेणार आहोत फक्त आज, आणि थांबणार. या 5व्या अनुवाकामध्ये एकूण 17 आहेत. साधारणतः थंब रूल मी असा काढलाय, मॅन्डेट नाहीये, की बाबा 12 ओळी दर दिवशी झाल्या तरी चालणार आहे. काही वेळेला कमी होतील, काही वेळेला जास्त होईल. ऍव्हरेज 12 झालाय तर होईल. छान व्यवस्थित होईल. 1-2 सेशन्स एक्स्ट्रा मिळतील, तिथे प्रॅक्टिस पण करू शकू, असं एकंदर कॅल्क्युलेशन आहे. काही गन पॉइंट नाहीये, एवढं नक्की. अजून एक एक किंवा 2 ओळी आपण घेऊया आणि थांबू. छान आहे. आता हे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की वेगवेगळ्या पोझिशन्स दिल्यात, की झोपलेल्याला, बसलेल्याला, म्हणजे आडवं झालेल्याला, झोपलेल्याला, बसलेल्याला, जागा असणाऱ्याला, अशा काय 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 हे दिल्यात. त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करा बुधवारपर्यंत, की असं का म्हटलं असेल. व्हॉट इज दॅट सो ग्रेट इन दॅट. नमा आसी नेभ्य शया नेभ्य, आपण आता ते बघणार आहोत. चला. 2च ओळी आणि थांबू. आय थिंक दॅट बाय देन विल रीच 2200 इंडिया टाइम. आता छोट्या झाल्या ओळी बघा. 2-2 शब्द आले फक्त. नमोऽस्यद्भ्यो नमोऽस्यद्भ्यो नमोऽस्यद्भ्यो
विद्यद्भश्च काळा हिरवा काळा काळा विद्यद्भश्च नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भश्च वो नमो संपूर्ण म्हणू नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भश्च वो नमो मस्त. आणि मग 3:13 3.13 हे घेऊन थांबू. म्हणजे ज्यांचा दिवस सुरू झालाय ते बसतील, ज्यांचा दिवस संपलाय ते झोपतील. त्या सगळ्यांना गुड विशेष देऊन थांबू. नम आसीनेभ्य म्हणजे बसलेले. नम आसीनेभ्य शयानेभ्यश्च शयानेभ्यश्च वो नमो पूर्ण वेळ म्हणू. नम आसीनेभ्य शयानेभ्यश्च वो नमो. परफेक्ट. मस्त. याची प्रॅक्टिसची व्हिडिओ नक्की येईल. प्रॅक्टिसचा व्हिडिओ येईलच. तो पुन्हा पुन्हा ऐका. प्रॅक्टिसचा व्हिडिओ जो आहे ना त्याच्यामुळे ते बसेल. काय म्हणतात त्याला, असं ते कळायला लागेल, मजा यायला लागेल हळूहळू हळू त्या काळ्या निळ्या हिरवा छान. आणि त्याचं हळूहळू हळू करत चला. ते करत असताना अनुवाक 3 मधील पहिल्या 8 ओळींचा अनुभव येतोय का बघा. आपण आपल्याला फसवतोय का, लुबाडतोय का, इकडे तिकडे भटकतोय का, चोरी लपवणी करतोय का, म्हणजे प्रॅक्टिस मधली चोरी करतोय का, प्रॅक्टिस मध्ये लपवालपी करतोय का, प्रॅक्टिस मध्ये खोटं बोलतोय का. अरे मी कधी गाणं शिकलो नाही, कसं काय जमणार बुवा. क्षमता आहेत, ऊर्जा आहे, म्हणून तो क्षमता ऊर्जा आणि श्रद्धा तो करून ठेवलेला आहे. मला कसं जमणार, मला हा एक तामसिकपणा झाला ना तो. नाही, एकदा त्यांनी सांगितलं ना करून टाकू, हा राजसिक उद्योग झाला. त्यांनी काय सांगितलंय, हिरवं काळं लाल निळं, चला म्हणूया. एक शब्द म्हणला तरी चालणार आहे. हा बॅलन्स झाला सत्वरजतमाचा. की घाई करायची नाही, तमाने रजाला ब्रेक लावला. आणि ते जे काही नोटेशन आहे त्या पद्धतीने आनंद घेत घेत म्हणायचं. सत्वाचा ट्रिगर बसला. सत्व रजतम बरोबर बॅलन्स झाले, म्हणून मग चतुर्थी मिळाली. त्वम गुणत्रय अतीतः एतान तीन गुणान अतीत्य. कृष्णाचं वचन आहे त्याला. मजा करतात लोक, फ्रीक आउट करतात, फकीर होतात. त्यांची फिक्र मिटली ते फकीर असं म्हटलं जातं. मग तसं आपल्याला व्हायचं असेल तर आपण जाऊ, तसं करूया. मग असा होता रुद्राचा अनुवाक 3, पहिले 13 श्लोक. आता एकूण 17 आहेत. बुधवारी आपण तिसरा अनुवाक संपवू आणि चौथ्या अनुवाकात जाऊ. चौथा अनुवाक अजूनच धमाल आहे. मग इथे आपण थांबू. इट्स 2200. इथे आपण आता थांबू आणि मग जर का काही एखाद 5-10 मिनिटं गप्पा मारू. डन. तुम्हाला आता अनम्यूट करता येईल. 5 ते 7 मिनिटं आपण थांबू आणि जाऊ. डीजे धनंजय 9, 10 आणि खूप छान अकरा. वाटलं डीजे. एक आलं एक. हा
एक छान विचारायचं वाटतंय होतं. ना बस, दॅट इज द फन. धनंजय ते होय होय. नमःला 2 डॉट्स नाहीयेत. 9, 10, धनंजय 11 हा बोल ना. तरी आपण नमः मला म्हणायचं असं का? विचारायचं होतं, हा. जिथं भ आणि द्यो त्यामध्ये भचा उच्चार होत नाही का? भद्यो असं झालं पाहिजे का नुसतं द्यो सिमद्भ्यो, झालं? सिमद्भ्यो, श्रीमद भ्यो. नक्तंचरद्भ्या, भ्या दभ्या, नक्तंचरद्भ्या, चरद भ्या. भ्या, द चा उच्चार कारण आधी कसं होता. होतंय, सिमद्भ्या, दभ, द आधी आणि भ ला य दभ, नंतर. असं अगोदर द सम. आहे आणि त्याला भ्यो असं आहे. हा भ बरोबर. ला भ्या. य. भ्या हा ओके ओके. ते जरा थोडं अदभ. कन्फ्युजन होत होतं. आणि बरोबर दुसरी आहे. गोष्ट अशी सांगायची हा होती की हा मगाशी सुरुवातीच्या ज्या 2 ओळी होत्या हा. ज्या तुम्ही घेतल्या कुठल्या बरोबर? त्यामध्ये हा. अनफॉर्च्युनेटली तंबोराचा आवाज खूप येत होता, त्यामुळे तिचा उच्चार खरं कसा ते कळत असं, बरं नव्हता. ठीक आहे, पुढच्या वेळेसून आपण तंबोरा कॅन्सल करू. पण म्हणजे तो 10% आहे माहिती नाही. एनिवे आपण पुढच्या वेळेस तंबोरा नको. डिस्ट्रॅक्ट होते तेव्हा ऐकताना. होय ना, मग नाही, आपण पुढच्या वेळेसून बंद करू तसं. येस, सर थँक्यू. 9, 10 आणि 11 ला नमःला डॉट्स नाहीयेत. तरी नमः म्हणायचं का? कशाला मला 9, 10, 11 ला हा, ते नमःला पहिल्या 2 अनुस्वार नाहीत. एवढं तरी आपण नमः म्हणतो का? नम नाही म्हणत. नम, नम तो खाली जातोय. नम ईशुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च भो नमो नाही, नम. तो नमः आणि पहिल्या ह्याचा नमःला काय डिफरन्स आहे विथ द 2 बघा डॉट्स? तुम्ही ऐका, कारण मी डिफरन्स सांगितला ना तरी दिसणार नाही तुम्ही पाहिल्याशिवाय. नम ईशुमद्भ्यो, बघा काय येतं ते फरक काय. तुम्हाला बघा इथे दिसेल, तुम्हाला दाखवतो फरक. बघा दिसतोय का? हा आपण आपला बघायचा, कारण काय मी सांगितलं तर काय करणार असं होतं. नम ईशुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च भो नमो नम आतन्वानेभ्य. आता वरचा नम, काळा लाल, काळा हिरवा, नम. नाही सर, ते नमःचे 2 डॉट्स आहेत ना, नाही त्याबद्दल येत ना इथे, मग नाही येत. ओके ओके, तेच. कारण फर्स्टला आहे, पण इथे पण आपण काही ह वेळेला असा आहेत, काही वेळेला नाही ते. करतो. हा तेच. हा हा, that's what I meant. तसं. हा दुसरा नुसतं. अनुवाक का नाही घेतला सर? कुठला दुसरा अनुवाक घेतलाय दुसरा असं नाही, मला पहिल्या वाटतं. घरात दुसरा घेतलाय आपण आता. घेतलाय असं मला वाटतं, पण मी परत तिसरा चेक घेतला करेन. ना? नाही, तिसरा दुसरा नाही घेतला. घेतला. दुसरा घेतलाय झाला झाला दुसरा नाही, झाला. नाही. घेतलाय. दुसरा एका दिवशी पूर्ण झाला. पहिल्यातल्या 2 दुसरा ओळी राहिल्या होत्या, त्याहून दुसरा पूर्ण झाला. दुसरा तिसऱ्या झाल्यानंतर तिसरा घेतलाय. चौथ्या भागात दुसरा नाही डीजी झाला. मला एक विचारायचं होतं. सांगा ना. येस. मला पण एक प्रश्न होता. हो थांब, एकाला एक थांब. पहिलं कोण? हा मी डीजी बोलू? जे थांब, अनुवाक मेधा. पूर्ण हा, झालेले काय? आहेत ना, Sorry? जे अनुवाक संपूर्ण झालेले आहेत हो त्याचं संपूर्ण असं एकत्र तुमचं हे पाठवलं तर बरं होईल आहे ना? की युट्यूबवर बरोबर जातं ते. युट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा बरं. किंवा आपल्या म्हणजे आपल्या ग्रुपवर अगदी व्यवस्थित त्याचं टाइम टेबल आहे की आज सुद्धा प्लेलिस्टची लिंक दिली आहे बघा. त्या नाही, ती प्लेलिस्टवर तुम्ही प्ले क्लिक केलं ना तर अनुवाक 1 ची प्रॅक्टिस, अनुवाक 2 ची प्रॅक्टिस, 3 ची प्रॅक्टिस, ते सगळे एक एक येत जाईल आणि पूर्ण हे 1 तासाचं सेशन त्याची पण लिंक दिलेली आहे. आता आज अनुवाक 3 ची प्रॅक्टिस अपलोड होईल, आज किंवा उद्या सकाळी इंडिया टाइम आहे ती तशी. ते मग सेशन डिझाईनच तसं आहे. ओके. इतर श्लोकांना डीजी हम्म. इतर अनुवाक श्लोकांमध्ये जे महिन्यानंतर नाही आपण का येणार? काळा पिवळा हे जे काळा निळा लाल जे रंग भेद करतो ते हा. इतर श्लोकांमध्ये कसं आयडेंटिफाय करायचं? हा, आता ते इतर श्लोकांमध्ये जिथे नाही तिथे नाही. फॉर एक्झाम्पल विष्णू सहस्त्रनामात नाहीयेत. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, तरी सुद्धा म्हणताना स्वरांमध्ये हालचाल होतेच. पण श्री सुक्तामध्ये आहेत. हिरण्यवर्णाम हरिणीम, मग तिथे अंडरलाईन केलेली असते आणि उभी लेख दिलेली असते. तर आपण सुद्धा ते केलेलं आहे. म्हणजे ती नोटेशन
खालची रेघ म्हणजे खाली स्वर, उभी रेघ वरती म्हणजे वरती स्वर, असं नोटेशन आहे. ते आपण पहिल्या भागात आपण केलंय तसं. असं आहे. मला एक विचारायचं आहे सर. हे बघा इथे बघा, ही आडवी रेघ आहे. खरं इतर वेळेला ब्लॅक प्रिंटिंग असतं. मला मी जे मजा केली ती तुम्हाला देतोय मी, की बघा हे लाल आहे, म्हणजे ही रेघ जरी नाही दिसली तरी लाल रंग दिसतोय, आणि जे कलर ब्लाइंड आहेत त्यांना ही रेघ दिसेल. सर मला एक विचारायचं आहे. हो विचारा. हा, म्हणजे अर्धा चंद्र असताना आपण गम म्हणतो ना. तो ग आहे बरं. तिथे आहे खरा, तो ना ते जुनं ते आहे खरं तर. हिगसी तो हिंसी आहे तो, पण ते उच्चार तसे पहिल्यापासून आलेत म्हणून आपण ते करतो. पृथ्वीर मातर मामा हिगसी, हिगसी असं येतो ते. खरं आहे ते पृथ्वी मात, म्हणजे मला मारू नको, हिंसी, मग हिंसी ते आपण ग का हिंगसी. नाही लिहित, ग वर अनुस्वार असं का नाही होत असं? तेच ना, असं तुम्ही लिहायला सुरुवात करा. खरंच सांगतो मी, वी हॅव टू चेंज. म्हणजे नाही, मी प्रॅक्टिस करताना माझ्या कागदावर मी तसं लिहिते माझ्या परफेक्ट, सोयीसाठी. ऍब्सोल्युटली. आता मुळात आपण ही देवनागरी भाषा वापरतोय. उद्या रशियन मध्ये कोण लिहायला सुरुवात केलं तर चंद्रकोर पण येणार नाही आणि पाय पण मोडणार नाही, नाही का? हम्म. इट्स अ मॅटर ऑफ कम्युनिकेशन अँड टेक्निक ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे तुम्हाला कशामुळे समजणार आहे, बस ती चिन्ह तुमचं. हा, म्हणजे तुम्ही शब्द कुठे हे करताय, सेपरेट करताय, आणि तुम्ही काय ते ते मला तुमचे ज्या हा पद्धतीने समजणार त्या पद्धतीने मी करेन. करेक्ट करेक्ट. तुमचा हा. संवाद आहे तो, तुमची बोली असणार आहे, तुमची लिपी असणार, करून टाका. तुम्हाला बरोबर. तिथे नाही समजत आहे, ग लिहून मोकळा. हो. ते थँक्यू हिंगसीमध्ये ड थँक्यू. विथ द डॉट ला पण असतं ना ग. हा? ड विथ द डॉट ला पण गच म्हणतो ना. हा, पण हिंगसी मध्ये ङ नाहीये. हिंसी आहे ते, खरं हिंसा करण्यातला तो हिंसी. असं आहे ते. डीजी मजा आहे. मी बोलू का थोडंसं? बोल बोल बोल. हा, आत्ता मगाशी तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारला होता की नम आणि नंतर ते इशुमध्य वगैरे असे ते शब्द आहेत, त्याच्यामध्ये तो विसर्ग का नाहीये? हो. तर मला म्हणजे मी संस्कृत मध्ये मास्टर्स केलेलं आहे, तर मला जे माहितीये ते मी शेअर केलेलं चालेल का तुम्हाला? अगदी शेअर कर. मी फक्त का शेअर करत नाही, विसर्ग म्हणजे ते हा. म्हणतात विसर्ग म्हणजे काय, नाहीये ना, हा. नाहीये, चला पुढे. हा बरं सांग आता. हा ओके. ते जे 2 डॉट आहेत ना, त्याला विसर्ग म्हणतात, आणि त्याच्या पुढे जर का कुठचं आपलं अ आ इ ई मधले अक्षर आली असतील, म्हणजे स्वर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ते जर का स्वर आलेले असतील तर ते विसर्ग फक्त लिहित नाहीत, उच्चारण त्याचं करायचं असतं. करेक्ट. म्हणून ते फक्त नम तिथे दिसताना स्क्रिप्ट मध्ये आपल्याला चला नम आता लगेच दिसतं, ते त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देतो, उच्चार ही जी सांगते ती. हे बघ, हा या मच्या पुढे काय आलंय, अ आ इ ओ यू आलाय का, इ आ यू नाही आलेलं, स आला म्हणून तो म. वरती काय आलं, अ आला, विसर्ग नाही. अस्य अ आला, मग विसर्ग नाही. ई आला, विसर्ग नाही. विसर्गाच्या पुढे स असं असेल तर विसर्गाचा स घेता नाही का? नाही झालं, म्हणून मी विसर्ग उत्तर देत. So there is a time and there is a quantity of answering. Otherwise, there is everything, there are rules. But if you go, let them first enjoy. नाही, तसं विसर्गाचा नियम घेत म्हणण्याची सवय झाली म्हणून मी विचारते की नाही, त्यांनी अगदी बरोबर आहे घ्यायचं. तुझं, परफेक्ट आहे. आता तिथे नाहीये ना, नाही म्हणायचं, हा बस. आता फक्त मजा घ्यायची काळ्या वेळाची. सो देर इज अ फन. आपण जाऊ म्हणा ते कळणार तसं आहे. तुम्ही ते रेकॉर्डिंग देताना ते खूप खूप धन्यवाद सर, कारण की वारंवार आम्ही ते ऐकून मग आम्ही आम्हाला करेक्ट करू शकतो. हो. आता तू काय बोललीस ना, ते लाख मोलाचं वाक्य आहे. तुला कोण करेक्ट करतं? स्वतः. सर तुमचं रेकॉर्डिंग. तुमचे बरोबर. हा. हा. तुला कोण, मी कुठे तिथे ते रेकॉर्डिंग धरते का तुझा स्वतः गळा, करतो. कान, नाक काही नाही धरत. नाही, तुला कोण करेक्ट करतं? स्वतः. That's the beginning. हा, स्व अध्ययन, स्व ईक्ष. माझं मी पाहणार आहे. परीक्षा ज्या सुरू झाल्या ना, त्या अतिशय चापलूस माणसांनी सुरू केलेल्या आहेत, सुरू करणाऱ्यांनी सुद्धा आणि देणाऱ्यांनी सुद्धा. जबाबदारीच नाही प्रश्नांची आणि उत्तराची. माझा मी प्रश्न आणि माझं मी उत्तर. आणि काय सुरेख बोललीस तू. तुझ्या रेकॉर्डिंग पाहत 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 माझं मी करेक्ट करते. थँक्यू सो मच. तुला धन्यवाद. डीजी सर, डीजी सर मी बोलू काय? बोल बोल बोल, आहेत आपल्याकडे अजून 3 मिनिटं.
पण हा नाव सांग मला, तर म्हणजे मला ऍड्रेस करतील मी डायरेक्ट. आशिष वाकनीस, माझं नाव आशिष, आशिष बोल वाकनीस. आशिष. आम्ही ऍक्च्युली तुमचा विद्यार्थी आहे, पण अरे अ, हा तर म्हणजे कॉलेजमध्ये एनिवे. हा तर तर तुम्ही हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिलात ना, की हे रुद्र हे नुसतं म्हणायचं नाही, तो आत बघायचा आहे, आपण स्वतःकडे बघायचं. त्याच्यामुळे आता होतंय का, की प्रत्येक वाक्याला आम्ही आमच्या स्वतःकडे बघतोय आतल्या याला, परफेक्ट. की अरे मला कसं ऍप्लिकेबल होईल. हा एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह तुम्ही दिलात पूर्ण अख्ख्या याला. नाही अरे तेच आहे रे. सगळी आपली चुकत तेच सांगतं. गेट इन. म्हणजे पूर्वी आपल्याकडे कसं स्तोत्र फक्त पाठ म्हणायचं आहे, पण हा एक त्यातून आपल्याकडे स्वतः कसं बघायचं हे तुमच्याकडनं यावेळेस शिकलो. नाही रे, माझ्याकडनं काय, माझे असे सगळे एक एक रत्न भेटली होती मला म्हणून ते झालं. नाही म्हणजे आता तुमचे कोणी गुरु असतील की तुम्ही, पण आम्ही आता तुमच्याकडनं शिकलो, त्यामुळे हा तेच आहे बघ. आधी चुकतं सांगतं आत्म तुमचं म्हणजे कुठे चुकतं. आधी गच्छ, आधी म्हणजे तिकडे चाललोय, कुठे चाललोय, आधी आत्म, माझ्याकडे मी चाललोय, जसं ते तसं अध्यात्म. असतं. असं मेडिटेशनला कसं असतं, आपण आतच बघतो मेडिटेशन मध्ये, आपण हा. स्वतः जसं तसं हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे, की या वाक्याने आपण आत बघत जातो प्रत्येक आज गोष्ट. बघत जातो, इथे जात बघत जातो. खरंय खरंय. हो, पण मग तसं असलं तर गुरु कोणीच नाही ना, आपणच आपला गुरु. ऍब्सोल्युटली. सांग ऑफकोर्स गुरु कुठे सापडतो तुला? ऑफकोर्स बाहेर सापडतो तर बाहेर गुरु कुठे नाही. सापडत नाही. स्वतःच बाहेर देव सापडणारा आहोत गुरु असं म्हणतो मॅक्झिमम ना. वाटाड्यात. पूर्वी रुद्राला जेंडर बायस होता का? नाही, मला तरी नाही. नाही वाटत. आजही नसावा. आज तर नाही, पण पूर्वी होता. फक्त पुरुषांना शिकवलं नाही जायचं. माहिती नाही बाबा तसं काय. ते असेल, व्यवसायाची सुद्धा असेल. तुम्ही हे शिका, तुमचा हा उद्योग आहे. तुम्ही हे शिका, तुमचा उद्योग आहे. देअर मस्ट बी सम रिझन. देअर विल बी 2 reasons. वन इज फॉर कन्व्हिनियन्स, अदर इज फॉर कन्सेंट, अँड थर्ड इज फॉर करप्शन. त्यामुळे करप्शनमुळे जर कारण यायला लागली तर आपण जपून राहायचं. नाहीतर नाही आता नाही हे तुला काम करायचंच नसेल तर हे तू शिकू नको आता. त्यापेक्षा असं असेल तर ठीक की मी पोळ्या करणारच नाहीये, त्यापेक्षा तू इलेक्ट्रिक शिक आणि ती पोळ्याच्या करणं शिकेल. ओके. त्यामुळे बंधनं नाहीयेत. इट्स अ ईज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असं असेल. नाही त्यामुळे नाही, तसं काही पण नाही. ते तसं म्हणण्यानी बायोलॉजिकली काही जेंडर मध्ये, म्हणजे ज्या जेंडरला काही हे इफेक्ट होतो का त्याचा? त्या लेवलचं म्हटलं तर म्हणजे ते गिरीश नाही, कर्नाडची आपण म्हणतो ते नाही, आपण मग त्याचं त्या काय करू नका, लेवलच्या. जाऊ दे, सोडून द्या. पुढचं पुढे त्या लेवलला जाऊन झालं तर उष्णता वाढलं तर वाढेल, बघू. तोपर्यंत थांबू. माझा एक प्रश्न होता. हा प्लीज, मी शेवटचा. हा मनीषा याचित बोलते, की तुम्ही पण असं काळा, निळा, हिरवा, लाल करून शिकले का रुद्र? नाही नाही, त्याची मी कथा सांगतोय. मी ते घरी एकतर छान वातावरण होतं, म्हणजे काही टाइमपास करायचा. आमचे आजोबा, बाबा, फुल टाइमपास. तर आणि ते लक्ष्मण शास्त्र्यांकडे जायचो शिकायला. आमच्या वाडीतच राहायचे ते काय करायचे, शेजारी बसायचं मी तसं. आणि मग ते असं ते चुकलं की असं मांडीवर फटका मारायचे. तर त्या फटक्याच्या आवाजाने कळायला लागलं मला की हा बघ गणलाय. आणि त्यावेळेला अंधार असायचा. ते नुसते सांगायचे आणि आम्ही म्हणायचो. मग पहिल्याने 8-9 लोक होतो. मग नंतर मी आणि अजून एक आनंद म्हणून मित्र आहे, आम्ही दोघंच राहिलो. मग तर धमालच करायचे ते. आणि मग त्यांचा आवाज ऐकण्यात सुद्धा आम्ही मुद्दामून चुकायचो काही वेळेला. म्हणजे नंतर तर मुद्दामून चुकायला लागलो, कारण त्यांचं द्रापे अंधस्पते दरिद्रम नेललो असं त्यांचा जो लागायचा ना खर्ज, तो असा मजा यायची. पण मग ते त्यांना कळायला लागलं नंतर की आम्ही हे करतोय. पण मग ते म्हणून दाखवायचं, चल एक सर्ग मी म्हणून दाखवतो तुला, आता म्हण. पण ते असे सांगायचे, थांबून थांबून सांगायचे. म्हटलं आता 1000 लोकांना कसं सांगणार थांबून थांबून. म्हणून मग मी ते रेकॉर्डिंग दिलं आणि व्हिज्युअल्स तयार केले की हा स्वर खाली, आता खाली हे सांगायला कसं सांगणार. हा लाल म्हणजे खाली, निळा म्हणजे वरती, हिरवा म्हणजे वरती, बस. तुम्ही खूप सिम्प्लिफाय करून दिलंय आमच्यासाठी. आणि तुमचं ते रुद्रपाठवाला मी ऑडिओ ऐकला, तर खूपच इतका छान की असं मला वाटतं की कधीतरी असं म्हणजे मी काय माहिती म्हणू शकेन की नाही वगैरे. तुमच्या अगदी स्लो स्पीड मध्येच चाललेलं आहे आता तर. थांब आता थोडा उशीर झाला आपला, पण बघा. वंचते परिवंचते स्थायूनाम. ऐकलं का आता ह्या बोलण्यामध्ये काय म्हणाला त्या? मला जमेल का नाही माहिती नाही जमेल. अरे असं कसं, म्हणजे माझ्या या गुरुसारखं मला जमेल तारखेपर्यंत की नाही? जमवेपर्यंत मी ही प्रॅक्टिस कर. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणण्यात बरोबर आहे. तुमचा जो फील आहे तो आय कॅन अंडरस्टँड युअर इमोशन्स. फक्त हेच हा वंचते परिवंचते, आपल्यातला लपलेला चोर लबाडतोय बघा, कसा फसवतोय बघा कसा.
मग येणार मला म्हणता. पण मग तुम्ही मी खूप सांग मग सिम्प्लिफाय करून दिलंय आमच्यासाठी. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्स अ लॉट. आणि म्हणून या रुद्र काय ते महाशिवरात्रीला संपूर्ण रुद्र वगैरे आलं पाहिजे, उगाच नको त्या बर्डन घेऊ नका, काही कमी नाही आहेत घेतलेली अंगावर. छान 1 ते 2 अनुवाक असे मस्त म्हणेन ना मी, असं म्हणत आहे. जे म्हणेन ते असं इतकं सुंदर म्हणेन, आता आनंदाने म्हणा. धनुदा अर्धच बोला. डीजी अर्धच म्हटलं तर नमस्कार. चालतं. मी अकल्पिता हा काय आठवले काय बँगलोरहून हा अर्ध मेरे बोलते. काय रुद्र म्हटलं अर्धवटच म्हटलं तर चालतं. आता म्हणता म्हणता शेवटचा श्वास लागला तर काय करणार. आई हॅलो आई थांबू म्हणजे काय काय हरकत आहे, काय हरकत आहे. त्यात समजा माझ्याकडे 5च मिनिटं आहेत, तर 5 मिनिटात उरकण्यापेक्षा 5 मिनिटात आनंदात जेवढं म्हणलं तर हा झालं. तो सत्वतम. रज जास्ती झाला तर पंचायत येते. अरे ते 5 मिनिटात सगळं मग कसं म्हणणार मी, धर धर हा धर 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 नको म्हणू. सत्व सांगतोय छान म्हण, तम सांगतोय 5व्याला थांब, 5व्या मिनिटाला थांब. ओके तर पुढे हा जे ओढाताण नाही. आतन्वाने प्रतिधाने भ्यश्यभो नमो हाय अच्छद. तर छान होतं तसं. ते कशाला ओढाताण करा, कधी नका अजिबात अशी टेन्शन घेऊ नका. आंघोळ झाली नाही तर म्हणता चालतो की नाही, काय जिवंत आहे तोपर्यंत कधीही कुठेही कितीही म्हणावा. मग यासाठी नमस्कार डीजी, मी हा अकल्पिता आठवले बँगलोरहून बोल बोल बोलते. बोल. हा खूप छान वाटतंय आणि मेडिटेशन ह्या आस्पेक्टनी रुद्र तुमच्याकडनं इतकं सुंदर सोप्या ह्याच्यात शिकायला मिळते आणि बंधनमुक्त आहे. त्यामुळे खूप जास्त चांगली प्रॅक्टिस होती. छान सांगितलंस. बंधमुक्त. आता तुम्ही जे म्हणालात की जे हा काय म्हणायचं ते 1 ओळ म्हणा 2 ओळ म्हणा पण शांतपणे आणि मजा घेत म्हणा. तर हा. यासाठी लघुरुद्र आणि महारुद्र अशी काही सोय केलेली आहे का? काय माहिती बुवा, ते तर बराच वेळ चालतं उद्योग तो सगळा. ते अच्छा लघुरुद्र म्हणजे 11 वेळा असतं काहीतरी मला काहीच माहिती नाही त्यातली हा गोष्ट कर. आणि अतिरुद्र म्हणजे 1011 वेळा. हा ते बघा. मध्ये एक आहे ना महारुद्र आहे की महा एक आहे ना आणखी. हा अतिरुद्र शेवटचा महारुद्र एक आहे की मध्ये काहीतरी. माहिती महारुद्र एक ह्याच्या वेळेला असेल 111 वेळा वगैरे. सर तुम्ही वाईचे का? नाही हो, कुर्ला मुंबई, आता पुण्यात. अच्छा, लक्ष्मण ते वाई शास्त्रींचा लक्ष्मण शास्त्री उल्लेख. वाईचे नाहीत, हे इकडचे मुंबईचे. हो बरोबर, हा मला वाटलं ते वाईचे. तर्कतीर्थ. ते नाही. हा ते ते तर तर्कतीर्थ. ओके. डीजी डीजी बोला नमस्कार. शेवटचा. हा बोला. हा वैभव गाडगीळ वैभव गोवाकडून. बोल. छान मजा येते रुद्र शिकायला तुमच्याकडनं. म्हणजे फक्त एकच विचारायचं होतं की म्हणजे पाठशाळेत मी शिकवताना वगैरे असं ऐकलंय, माझ्या मुलाला जेव्हा मी पाठशाळेत टाकलेलं तर ते त्याचे डोकं आणि मान असं जे हलवून म्हणजे स्वर वर खाली जे करतात ना, मग ते आणि हे म्हणजे इट इज मोर ऑर लेस सेमच आहे, असं काही नाहीये. आणि दुसरं अजून एक विचारायचं होतं की जेव्हा रुद्र कंपोज झाला म्हणजे जेव्हा रुद्राचं झालं तेव्हा त्याचं आणि आपली भगवद्गीता ह्याच्यामध्ये कसं कोरिलेशन होतं का, किंवा जेव्हा रचली गेली मला तेव्हा. काहीच माहिती नाही. असंही म्हणतात की रुद्र एका माणसाने लिहिलेलंच नाही. ते अच्छा. एक कलेक्शन ऑफ म्हणजे अनेक गोष्टी आपल्याकडे. कंपायलेशन ऑफ द विजडम असंच आहे, कंपायलेशन ऑफ डॉक्युमेंटेड ऍप्लिकेशन. म्हणजे त्यांनी करून पाहिल्यानंतर काही गोष्टी लिहिल्या त्या असं म्हणतात, माझा अभ्यास नाही. ते जे कंपायलेशन केलं ती व्यास नावाची सिस्टीम होती, एका माणसाला शक्यच नाही करणं. त्यामुळे व्यास नावाची सिस्टीम जी होती त्याला त्यांनी ते केलं. आपल्याकडे जसं इंडेक्सेशन करतात किंवा कोडिंगचं जसं हे करतात किंवा कुठल्याही डिझाईन स्टँडर्डायझेशन कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये त्याचं एक स्टँडर्डायझेशन असतं, तसं त्यांनी हे सगळं नॉलेज ऑफ विजडम किंवा बॉडी ऑफ नॉलेज हे सगळं ते मांडलं. आणि त्याच्यात असं आहे, आता त्याच्यात अभ्यास करणारी मंडळी भरपूर आहेत, पण ह्याच्यात सुद्धा मी जेव्हा चाळत होतो गंमत म्हणून त्यावेळेला अरे हा काश्यप ऋषीने लिहिला, हा वेगळाच कोणतं लिहिलाय. म्हणजे इट इज अ कलेक्शन. त्यामुळे एकाने लिहिलाय का मला माहिती नाही. आणि काहीच माहिती नाही मला भगवद्गीता कधी. जर मी एवढंच म्हणतो की अरे हा बघ कृष्ण ह्याचा रेफरन्स घेऊन सांगत असेल, कारण अथर्वशीर्षाचे डिटेल एक्सप्लेनेशन भगवद्गीतेत आहे. मग त्यांनी सांगितलं असेल तसं, त्यांनी पण अभ्यास केला असेल त्यावेळेला, मग त्यांनी रेफरन्सेस दिले असतील, असं काहीसं असावं तसं. पण खूप मजा येते. थँक्यू सो मच. मस्त धमाल. राईट, चालेल. एकदा 2-3 तासाची अशा गप्पा मारा. धन्यवाद डीजी. या वर्षाच्या अलीकडे शेवटचं पलीकडे. बोलायचंय मला, एक शेवटचं बोलायचंय. हो बोल. थँक्यू. ते तुम्ही शिकवता ते उत्तमच,
प्लस तुमची पर्सनॅलिटी ऍड होते ना, ते फार सुदिंग, इतकं छान वाटतं ते तुमचं. खूप छान वाटतं. थँक्यू थँक्स अ लॉट. छान, चला मस्त. चला, धन्यवाद. थँक्यू, गुड गुड. नाईट. मग आता प्रॅक्टिस करा धन्यवाद. बाबा, कुठल्या तरी होय, एका होय. 3 झाले आता. हा येस नक्की चालेल. नक्की अगदी. हा धन्यवाद. मजा करत शुभरात्री. करा. फुल टाइम पास. बाय बाय. बाय बाय.